दादाबाई नौरोजी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, थोर नेते व अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म मुंबईत एका पारसी कुटुंबात झाला. वडील नौरोजी पालनजी दोर्दी आणि आई मानकेबाई. दादाबाई 4 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. प्रतिकूल परिस्थितीतही मानकेबाईंनी दादाबाईंचे संगोपन केले आणि शिक्षण पार पाडले. वयाच्या 11व्या वर्षी दादाबाईंचे सोराबजी श्रॉफ यांच्या 7 वर्षाच्या गुलाबी नामक कन्येबरोबर लग्न झाले. दादाबाईंना एक मुलगा आणि 2 मुली अशी 3 अपत्ये झाली. एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूशन आणि एल्फिन्स्टन महाविद्यालय यामधून शिक्षण घेऊन 1845 मध्ये ते पदवीधर झाले. 1850 साली एल्फिन्स्टन महाविद्यालयात दादाबाईंची गणित व तत्त्वज्ञान या विषयांचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. या महाविद्यालयात प्राध्यापक पदावर नेमलेले दादाबाई हे पहिले भारतीय होते. दादाबाई 1855 ते 56च्या सुमारास कामा यांच्या लंडनमधील व्यवसायातील एक भागीदार म्हणून लंडनला गेले. तिथे त्यांचा मॅचेस्टर कॉटन सप्लाय असोसिएशन, काउन्सिल ऑफ लिव्हरपूल, अथेनियम, नॅशनल इंडियन असोसिएशन या इतर संस्थांशी जवळचा संबंध आला. 1865 ते 1866 पर्यंत त्यांनी लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये गुजरातीचे प्राध्यापक म्हणून काम केले. 1865 ते 1876 या काळात व्यवसायानिमित्त दादाबाईंच्या इंग्लंडला अनेक वाऱ्या झाल्या. 1865 साली लंडनमध्ये WC बॅनर्जी यांच्या समेत दादाबाईंनी लंडन इंडिया सोसायटी ही संस्था स्थापली. 1907 पर्यंत हे तिचे अध्यक्ष होते. 1862 मध्ये दादाबाई कामा अँड कंपनीतून बाहेर पडले आणि त्यांनी दादाबाई नौरोजी अँड कंपनी अशी स्वतःचीच कंपनी उभारली. 1866 मध्ये त्यांनी लंडनमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन या संस्थेची स्थापना केली. ते तिचे सचिवही होते. 1873 मध्ये भारतीय अर्थकारणाविषयी नेमलेल्या संसदीय समितीपुढे, फॉसेट कमिटीपुढे दादाबाईंनी साक्ष दिली. ही समिती देखील त्यांच्या परिश्रमाचेच फलित होते. या समितीपुढे दिलेल्या साक्षीत दादाबाईंनी भारतातील कर भार प्रमाण सर्वाधिक असून भारतीयांचे सरासरी वार्षिक उत्पन्न केवळ 20 रुपयेच असल्याची पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवली. दादाबाईंची 1874 मध्ये बडोदे संस्थानचे दिवाण म्हणून नियुक्ती झाली. तथापि एका वर्षातच महाराज आणि रेसिडेंट यांच्याशी उद्भवलेल्या मतभेदामुळे त्यांनी दिवाणपदाचा राजीनामा दिला. जुलै 1875 मध्ये ते मुंबई महानगरपालिकेचे सभासद म्हणून व नगरपालिकेच्या शहर परिषदेवरही निवडून आले. 1876 मध्ये या दोन्ही पदांचा राजीनामा देऊन ते लंडनला गेले. 1883 मध्ये ते जस्टिस ऑफ द पीस झाले आणि दुसऱ्यांदा मुंबई नगरपालिकेवर निवडून आले. ऑगस्ट 1885 मध्ये गव्हर्नर लॉर्ड रे यांच्या निमंत्रणावरून दादाबाईंनी मुंबई विधान परिषदेचे सदस्यत्व पत्करले. त्या वर्षाच्या अखेरीस दादाबाईंनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संस्थापनेत महत्त्वाचा वाटा उचलला. काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना 3 वेळा 1886, 1893, 1906 या साली लाभला. 1902 साली दादाबाई लंडनच्या हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये लिबरल पक्षातर्फे सदस्य म्हणून सेंट्रल फिन्सबरीमधून निवडून आले. ब्रिटिश संसदेचे सदस्यत्व मिळवणारे आणि भारताच्या स्वातंत्र्यास्तव संसदेमध्ये आवाज उठवणारे दादाबाई हे पहिले भारतीय होते. दादाबाईंची 1897 मध्ये रॉयल कमिशन ऑन इंडियन एक्सपेंडिचर या सेल्बी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या आयोगावर एक सदस्य म्हणून नियुक्ती झाली. या आयोगापुढे त्यांनी साक्षही दिली. 1898 मध्ये इंडियन करन्सी कमिशनला त्यांनी आपली 2 निवेदने सादर केली. ॲम्स्टरडॅम येथे 1905 साली भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महासभेसाठी इंटरनॅशनल सोशलिस्ट काँग्रेस दादाबाईंनी भारताचे प्रतिनिधित्व केले. 1906च्या कलकत्ता काँग्रेसमध्ये भारताच्या समस्यांवर स्वराज्य हा एकमेव उपाय असल्याचे त्यांनी घोषित केले. इंग्लंडमधील कॉमर्स इंडिया, कंटेम्पररी रिव्ह्यू, द डेली न्यूज, द मॅचेस्टर गार्डियन, पियर्सन्स मॅगझिन यासारख्या महत्त्वाच्या नियतकालिकामधून दादाबाईंचे अनेक लेख व निबंध प्रसिद्ध झाले. 1848 साली स्थापन झालेल्या स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेच्या स्टुडंट्स लिटररी मिसेलनी या मासिकामधून 1850 मध्ये त्यांचे नियमित लेख येत असत.
ज्ञानप्रकाश नावाचे एक गुजराती नियतकालिक त्यांच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध होते. 1889 मध्ये आपल्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने दादाबाईंनी रास्त गोप्तार टूथ टेलर नावाचे एक गुजराती साप्ताहिक सुरू करून त्याचे 2 वर्ष संपादन केले. हे साप्ताहिक पुरोगामी विचारासाठी प्रसिद्ध होते. दादाबाईंनी 1878 मध्ये पॉवर्टी ऑफ इंडिया नावाची एक पत्रिका प्रसिद्ध केली. तिचेच पुढे पुनर्मुद्रित व विस्तारित अशा एका ग्रंथात रूपांतर करण्यात येऊन तो ग्रंथ लंडनमध्ये पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या शीर्षकाने प्रथम 1901 व नंतर 1911 मध्ये प्रकाशित करण्यात आला. हा ग्रंथ अतिशय गाजला. पॉवर्टी इन इंडिया, द कंडिशन ऑफ इंडिया यासारखे निवडक निबंध, हाऊस ऑफ कॉमन्समधील भाषणे, रॉयल कमिशन ऑन द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ एक्सपेंडिचर इन इंडिया या आयोगाशी केलेल्या पत्रव्यवहार, इतर निवडक भाषणे इत्यादींचा उपयुक्त ग्रंथात अंतर्भाव होतो. या ग्रंथातून दादाबाईंनी भारताचे राष्ट्रीय उत्पन्न, भारताचे दारिद्र्य, कर नीती, भारताचे आर्थिक शोषण हा सिद्धांत, ड्रेन थिअरी, मौलिक समस्यांचा उहापोह केलेला मांडला. भारतीय अर्थशास्त्रीय विचारधारेमधील दादाबाईंचे मौलिक कार्य म्हणजे त्यांनी केलेल्या भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचे निर्धारण. निरनिराळी मंडळे, समित्या व संस्था यामधून त्यांनी दिलेली व्याख्याने, दादाभाई नौरोजींची स्पीचेस अँड रायटिंग्स ह्या शीर्षकाने ग्रंथ निर्विष्ट झाले आहेत. द राईट ऑफ लेबर या शीर्षकाने दादाबाईंनी औद्योगिक आयुक्तांची नेमणूक आणि कामगारांना संरक्षणाचा हक्क या दोहोंसंबंधी एक योजना प्रसिद्ध केली होती. जर या योजनेचे अधिनियमात रूपांतर झाले असते तर सर्व वेतनधारकांना न्याय मिळाला असता आणि औद्योगिक शांतता प्रस्थापित होण्यात मदत झाली असती. ब्रिटिशांनी चालवलेल्या हिंदुस्थानच्या आर्थिक प्रशासनाबाबत दादाबाई कठोर टीकाकारांची भूमिका घेत असत. ह्या प्रशासनावर करण्यात यावेच्या खर्चाचे सुयोग्य वितरण होत नसल्याची त्यांची तक्रार होती. प्लेग, दुष्काळ यासारख्या संकटांचे निवारण करण्याच्या अथवा त्याबाबत प्रतिबंधक उपाय योजण्याच्या कामी सरकार फार कमी खर्च करते असे दादाबाईंचे मत होते. दादाबाईंचा आर्थिक स्वयंपूर्णतेवर तसेच कुटीर उद्योगांच्या महत्त्वपूर्ण स्थानावर विश्वास होता. अनैसर्गिक आर्थिक गोंधळात रुतलेल्या भारताला स्वदेशी उद्योगा वाचून पर्याय नाही असे त्यांचे ठाम मत होते. असे असूनही देशातील महत्त्वाच्या आणि मूलभूत उद्योगांच्या उभारणीसाठी प्रगत यंत्रसामग्रीचा वापर करण्यास त्यांचा विरोध नव्हता. दादाबाईंनी जमशेदजी टाटांना लोखंड आणि पोलाद कारखाना उभारण्याच्या समयी भारतीय जनतेकडून भांडवल गोळा करण्याचे आवर्जून आवाहन केले होते. परदेशी प्रवासाचा दादाबाईंच्या व्यक्तिमत्वावर व चारित्र्यावर सखोल परिणाम झाला. स्वतः उदारमतवादी पश्चिमी शिक्षण घेतल्यामुळे दादाबाईंना त्या शिक्षण पद्धतीबद्दल आदर होता. ब्रिटिशांनी पाश्चिमात्य शिक्षण पद्धती भारतात आणून तिचा प्रसार केल्याबद्दल भारताने नेहमीच इंग्लंडशी कृतज्ञ राहिले पाहिजे अशी दादाबाईंची भावना होती आणि तिच्या पोटीच त्यांनी अनेक हिंदी तरुणांना उच्च शिक्षणार्थ परदेशी जाण्यास सहाय्य केले होते. दादाबाईंचे व्यक्तिमत्व विकसित करण्यामध्ये ग्रंथ व मित्र यांचा फार मोठा असल्याचे वाटा पाहायला मिळते. फिरदोसीचा शहानामा, वॉटच इम्प्रूव्हमेंट ऑफ माइंड तसेच कार्लाइल, मिल व स्पेन्सर यांच्या ग्रंथांनी दादाबाईंवर मोठा ठसा उमटला. विशुद्ध विचार, आचार व उच्चार यांचे महत्त्व विशद करणारा द ड्युटीज ऑफ द झिरोस्टियन्स हा स्वतः लिहिलेला ग्रंथ ते नेहमी जवळ बाळगीत. दादाबाईंना अगणित देशी परदेशी स्नेही होते. आपल्या खाजगी जीवनामध्ये दादाबाईंचे वर्तन साधे परंतु भारदस्त होते. त्यांच्या पत्रामधून त्यांच्या सत्यप्रिय व कनवाळू स्वभावाची आणि चारित्र्याची ओळख पडते. त्यांना ग्रंथांचे अतिशय वेड होते. आपला मोठा ग्रंथसंग्रह त्यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन या संस्थेस अर्पण केला. फ्रामजी इन्स्टिट्यूट, इराणी फंड, पारसी जिम्नॅसियम, विडो रिमॅरेज असोसिएशन, व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम, रॉयल एसिटॅक सोसायटी यासारख्या अनेक संस्था संघटनांची त्यांनी स्थापना केली. एक समाज सुधारक म्हणून दादाबाईंचा लौकिक होता. जातीनिष्ठ मर्यादा पाळणे त्यांना मान्य नव्हते. स्त्री पुरुष समानता, स्त्री शिक्षण यांचा त्यांनी सतत पुरस्कार केला. द स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेच्या वतीने त्यांनी मुलींसाठी 3 मराठी व 4 गुजराती शाळा उघडल्या.
दादाबाईंच्या ह्या समाजकार्याला जगन्नाथ शंकरशेठ यासारख्यांनी मोठा हातभार लावला. दादाबाई हे प्रखर राष्ट्रवादी वृत्तीचे होते. कलकत्ता काँग्रेसमधील केलेल्या आपल्या भाषणात त्यांनी सर हेनरी कॅपेबल मॅनर मंचा पुढील वाक्याने प्रारंभ केला होता: चांगले सरकार हे काही जनता प्रणित सरकारला पर्यायी ठरू शकत नाही. याच भाषणात त्यांनी असे घोषित केले की आम्ही कोणत्याही कृपेची याचना करीत नाही. आम्हाला फक्त न्याय हवा. सर्व गोष्टी सारांश रूपाने स्वराज्य या एका शब्दाने सांगता येतील. ते स्वराज्य कसे? तर युनायटेड किंगडमचे किंवा वसाहतींचे. दादाबाई हे मवाळ पक्षाचे असून घटनात्मक राज्य पद्धतीवर त्यांचा दृढ विश्वास होता. दादाबाई ही प्रभावी व्यक्ती होते. इंग्रजी व गुजराती या भाषावर त्यांचे प्रभुत्व होते. सर दिनशा वाच्छा यांनी म्हटल्याप्रमाणे दादाबाई नौरोजी हे भारतीय राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र यांचे जनकच मानले जातात. परक्यांच्या वर्चस्वाखाली भारतातील आर्थिक घटनांच्या विशदीकरणाची किती नितांत आवश्यकता आहे हे दादाबाईंनी आपल्या नंतरच्या अर्थशास्त्रज्ञांना दाखवून दिले. आर्थिक प्रक्रियेचे वास्तव्य व परिपूर्ण चित्र त्यांनी उभे केले. न्यायमूर्ती रानडे व नामदार गोपाळकृष्ण गोखले ह्या आर्थिक विचारवंतांनी दादाबाईंच्या परिपूर्ण चित्रातील काही भाग जरी सुधारले तरी त्यांच्या चित्राचा मूळचा आकृतीबंध अढळच राहिला. भारताचे श्रेष्ठ पितामह हे सार्थ बिरुद त्यांना लावण्यात येते. भारताच्या राष्ट्रीय आंदोलनाच्या इतिहासात त्यांचे नाव आणि कार्य चिरंजीव स्वरूपाचे आहे. दादाबाईंचे मुंबई येथे निधन झाले. अशा या थोर नेत्यास कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.